राजापूर बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी 6 फुटाने खालावली। शेतकरी चिंताग्रस्त बनलेत। शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या राजापूर इथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे। या बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम आहे। या बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुक्यातील 42 गावांना पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध होते। तसेच इचलकरंजी कुरुंदवाड शहराला पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळते। कर्नाटकमधील हिप्परगी बंधाऱ्याचे 2 गेट तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्नाटकात पाणी वाहून गेले। त्यामुळे राजापूर बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी 6 फुटाने खालावली आहे। एकीकडे महापुराला अलमट्टी जबाबदार म्हणून ओरडत असताना त्यासोबत महापुराला हिप्परगी बॅरेज ही तितकेच कारणीभूत आहे। नुकताच बॅरेजचे 2 दरवाजे तुटून पडले आणि त्यातून अडवलेले हजारो क्युसेक पाणी पुढे अलमट्टी दिशेने वाहून गेले। दरवाजे तुटण्यापूर्वी राजापूर बंधाऱ्याच्या काठोकाठ दोन्ही बाजूला पाणी होते आणि हिप्परगी धरणाचा दरवाजा मोडून पाणी वाहून गेल्यानंतर पाणी पातळी मात्र चांगलीच घटली आहे। इतकेच नाही तर राजापूर बंधारामधून ही पाणी वाहून गेल्याने येथील संबंधित विभागाचे अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आले। दरम्यान आज बांधण्यात एकूण 35 गाड्यातील कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू होते। तर दरम्यान 35 गाड्यांमध्ये बर्गे घालण्याचे काम सुरू असून नदीपात्रात पुन्हा पाणी सोडण्यात येईल यासाठी या तालुक्याचा आमदार या नात्याने मी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। दरम्यान बर्गे घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे माहिती नृसेवाडी सांगली पाटबंधारे शाखा अभियंता श्री पुजारी यांनी दिली। नमस्कार, मी दादा पुजारी, शाखाधिकारी पाटबंधारे शाखा नृसेवाडी। आज आपण राजापूर बंधाऱ्याच्या इथे राजापूर बंधाऱ्यात गेल्या 2 दिवसात हिप्परगी बॅरेजचे 2 दरवाजे तुटल्यामुळे पाणी पातळी कमी झालेली, जवळपास 6 फुटांना पाणी पातळी उतरलेली आहे। आज सकाळी 8 वाजता आपल्या राजापूर बंधाऱ्याच्या इथं 6 फूट 9 इंच इतकी पाणी पातळी होती। गेल्या 2 दिवसात आपण कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे। आपल्या एकूण 65 गाळ्यापैकी 1 ते 32 गाळ्यामध्ये सद्यस्थितीत बर्गे असून उरलेल्या 34 ते 65 गाळ्यामध्ये येत्या 2 दिवसात आपण काम करून बर्गे घालून पाणी अडवायचं आहे। फक्त पाणी नसल्यामुळे आपल्या म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत याचा परिणाम जाणवतो, ज्यामुळे नदीकिनारी असणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरतेमुळे शेतीला पाणी पाजताना अडचण होते। तसेच नगरपालिका इचलकरंजी महानगरपालिकेला सुद्धा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणू शकतो। त्यामुळे आपण येत्या 2 दिवसात बर्गे घालून घेणार आहोत। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।